नमस्कार. मी विश्वास उटगी. भारतात येणारी आर्थिक सुनामी, लक्षात घ्या, भारतात येणारी आर्थिक सुनामी या विषयावरती माझं परसेप्शन असं आहे की नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या हैदराबाद या ठिकाणी घेतलेली मीटिंग की तुम्ही ऑस्टेरिटी म्हणजे कास्ट काटकरकस करा, तेलाचे भाववाढ आपण बघतो, सोनं घेऊ नका म्हणून त्यांनी सांगितलं. आणि एकूणच या देशाच्या अर्थकारणावरती पहिल्यांदा पंतप्रधान असे भाष्य करतात की तुम्ही कंबर कसा, तुम्ही भोगायला तयार राहा. त्यांनी नोटाबंदीच्या वेळी सांगितलं होतं भोगायला तयार राहा, आणि मग काय झालं आपल्याला माहिती आहे. पण नोटाबंदीपासून GST पासून शेतकऱ्यांचे आंदोलनं हे सगळं जर आपण बघितलं तर गेल्या 12 वर्षात या देशाची, ज्याला असं म्हणतो, प्रचंड मोठी आर्थिक घसरण. आता आपल्याला दर दिवशी आपली कमाई ही फक्त पोटापाण्यापुरती आहे या देशातल्या 90% जनतेची. अशा वेळेस आपलं उत्पन्न वाढण्याची शक्यता नाही, महागाई प्रचंड वाढणार, शेतमालाला भाव मिळत नाही, रोजगार वाढण्याची शक्यता नाही, आहे तो रोजगार कमी होतोय, आणि तो लाखोंनी कमी होतोय. आणि तो गेल्या 30 वर्षात जी IT इंडस्ट्री वाढली, टेक्नॉलॉजीने जे व्यवसाय वाढवले, त्याच व्यवसायामध्ये रोजगार कमी होतात आणि येणाऱ्या AI मुळे नवीन रोजगार निर्माण होत नाहीत. त्यामुळे शेती व्यवस्था खुंटली, शेतीवरती निर्माण अवलंबून असलेली जनता आता त्रस्त आहे, आत्महत्येच्या मार्गावर आहे. आणि या सगळ्या प्रकारामध्ये छोटे उद्योग आमचे जे आहेत लाखोंनी, कोरोनानंतर ते बंद पडले, ते पुन्हा उभेच नाही राहिले. आता हे सगळे नॉन परफॉर्मिंग असेट त्यांचा निर्माण झाला आहे बँकांमधून. एक शेतीचं कर्ज आता 2 लाख माफ करण्याच्या नावाखाली काय नेमकं होते शेतकऱ्यांचं आपल्याला बघतोय आपण. ते नाकारलं जाते, त्यांना कर्जमाफी नाकारली जाते. ना गरज आहे 7-12 कोरा उतारा कोरा करू म्हणून घोषणा करायची, आणि प्रत्यक्षामध्ये 2 लाखाचं कर्ज माफ करताना केवढे त्यांनी अटी आणि शर्ती घातलेत बघा. कोण एलिजिबल होईल हे माहीत नाही. पण हीच गोष्ट SME आणि MSME यांच्याही बाबतीत आहेत. यांची कर्जमाफी माझ्यासारखा मनुष्य म्हणतो होय, त्यांची कर्जमाफी केल्याशिवाय नवीन रोजगार निर्माण करण्याला हे उद्योजक उभेच राहू शकणार नाहीत. आणि आज प्रत्येक MSME आणि SME किमान 100 लोकांना रोजगार देतो, म्हणून त्यांना पण जगवलं पाहिजे, शेतकऱ्यांना जगवलं पाहिजे, कष्टकऱ्यांना जगवलं पाहिजे. आपल्या अर्थव्यवस्थेच्या ह्या सर्व अंगाने जगवत असताना या देशाचं आर्थिक क्षेत्र, ज्या बँका आणि विमा क्षेत्र आहेत, ते पूर्णपणे विदेशी भांडवलाला सुपूर्द करण्याचं जे एक मोठं षडयंत्र होय, सगळ्या एनेबलिंग प्रोव्हिजन संसदेमध्ये पास झालेले आहेत. LICचा 100% भांडवल, आणि LIC कोण घेऊ शकेल, IDBI कोण घेऊ शकेल, बँका कोण घेऊ शकेल, ही गिराहिकं पण शोधणं चाललेलं आहे. आणि खाजगी क्षेत्रामध्ये 3 बँका विदेशी भांडवलाच्या ताब्यात गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे या देशामधलं जी संसाधनं आहेत, नैसर्गिक संसाधनं आहेत, ही हस्तगत करणं, याकरता एनेबलिंग प्रोव्हिजन भारत सरकारने पार्लमेंटमध्ये केलेली आहेत. बँकिंग व्यवस्था, इन्शुरन्स व्यवस्था, याच्यामध्ये आज नाही तर उद्या 12 बँकांच्या फक्त 3 बँका राहतील, आणि विदेशी बँका आपल्या बँकिंग क्षेत्राला गिळंकृत करतील. अशा सर्व कायदेशीर तरतुदी, होय, हीच रिझर्व्ह बँक, जसं ज्ञानेश कुमार आज सरकारच्या दिमतीला आहेत, तसंच सेबी आणि रिझर्व्ह बँक सरकारसाठीच काम करते. मोजक्या मोठ्या उद्योगपतींसाठी या संस्था काम करतायत. मग आपल्या देशाचं भवितव्य ताबडतोबीने, युद्धामुळे आपली परिस्थिती बिघडली आहे का या मोदी सरकारने ही परिस्थिती बिघडवली आहे, हे सर्वसामान्य कळतं. पण नेमकं काय बिघडणार आहे आणि नंतर भारताचं काय होणार आहे, या संस्था ज्या उभ्या केल्या नेहरूंनी, या संस्था ज्या उभ्या केल्या इंदिरा गांधींनी, या संस्था ज्या उभ्या राहिल्या गेल्या 70-75 वर्षात डॉक्टर मनमोहन सिंगांनी, लिबरलायझेशनच्या कालखंडात लिबरलायझेशनचा हल्ला रोखून संपूर्ण पब्लिक सेक्टरची सुरक्षा हे आपलं कर्तव्य मानून त्यांच्या 10 वर्षाच्या कालखंडात भारताला अत्यंत प्रगत अशा अर्थव्यवस्थेमध्ये नेऊन ठेवलं. GDPमध्ये 2 डिजिट त्यांनी मिळवले, आणि त्यांनी गरिबी ही 30 कोटी लोकांची संपवली. आता मोदींनी 12 वर्षामध्ये गरिबीच्या रेषेखाली जे वरती आले, त्याच्या सकट मध्यमवर्गीयांना सुद्धा गरिबी रेषेच्या खाली ढकलणं, अशा पद्धतीची आत्ताची आर्थिक अवस्था आहे. त्यामुळे ती बॅड सिच्युएशन आहे. पण वर्ष म्हणजे काय, आपलं आण्विक क्षेत्र, न्यूक्लिअर सेक्टरमध्ये विदेशी भांडवल येणं, आणि बँकिंग क्षेत्रात आणि LIC विकली जाणं,
कोळसा ऑइलवरती त्यांचा कंट्रोल येणं, आपली सगळी बंदरं आणि सिव्हिल एव्हिएशन आपल्या हाताबाहेर जाणं आणि आपल्या सगळ्या बॉर्डर्स असुरक्षित येणं, सॅटलिंग आल्यानंतर काय होऊ शकतं, या सगळ्याचं परसेप्शन आपल्याला आहे का? मला असं वाटतं आपल्या देशामध्ये फॉरेनायझेशन ऑफ द पब्लिक सेक्टर किंवा फॉरेनायझेशन ऑफ द फायनान्शियल सेक्टर हा महत्त्वाचा विषय आहे. शेती क्षेत्र बर्बाद होते, उद्योग क्षेत्र बर्बाद होते. संपूर्ण गेले 2 वर्षामध्ये आपला इंडस्ट्रियल प्रोडक्शन वाढत नाही आहेत आणि रुपयाची हालत काय वाईट झाली तुम्ही बघताय. 96 रुपयाच्या आसपास आहे. मार्केट तर केव्हाच कोसळले. तर मार्केट म्हणजे या देशाचं उत्कर्ष बिंदू असं म्हणणारे लोक आता काय परिस्थिती त्यांची? रुपया पण गडगडतोय, मार्केट पण गडगडतोय, मध्यम वर्ग त्याचा खिसा रिकामा होतोय. सगळेच जण आता काळजीमध्ये आहेत. आपलं घर होत नाही, आपलं शिक्षण होत नाही, आपल्या पुढच्या पिढ्या शिकतील कसं, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न काय, बजेटमध्ये कोणतीही तरतूद नाहीत, हे सगळे प्रश्न आहेतच. पण ह्याचं परसेप्शन आपल्यामध्ये क्लिअर केलं, आपला दृष्टिकोन आपला जर स्वच्छ केला तर निश्चितपणे आपण हे थांबवण्यासाठी एक प्रतिकार चळवळ, रेजिस्टन्स मुव्हमेंट एकत्रित येऊन करू शकू. म्हणून तमाम कामगार संघटना याच्यामध्ये निश्चितपणे ज्या भारतीय जनता प्रणित कामगार संघटना आहेत हे आम्हाला अभिप्रेत नाही आहे. आम्हाला अभिप्रेत आहेत त्या AITC, CITU, इंटक ह्या ज्या काही 10 केंद्रीय कामगार संघटना आहेत, बँक कामगारांच्या, इन्शुरन्स कामगारांच्या ज्या संघटना आहेत, जो युनायटेड फोरम अस्तित्वात आहे, ह्या सर्वांनी एकत्र येऊन आता आपल्यावरचा हा नजीकचा हल्ला जो पंतप्रधानांनी सूचित केलेला आहे त्याचं स्वरूप काय, त्याचं परसेप्शन काय, हे महनीय व्यक्तींकडून ऐकून घेऊया. आणि आपल्याला कुठेतरी एकमत घडवायला लागेल. आणि म्हणून मी त्याला शब्दप्रयोग केला आहे, आपण एक प्रतिकार मोहीम चालवूया, रेजिस्टन्स मुवमेंट चालवूया. आपल्याला आपला देश वाचवायचा असेल तर आपल्याला पब्लिक सेक्टर वाचवायला लागेल. आपल्याला काही प्रायव्हेट सेक्टरसुद्धा हवं आहे. परंतु विदेशी भांडवल कुठे येणार आहे आणि आपली अर्थव्यवस्था, आपलं मोठं मार्केट जे युरोपमधल्या कोणत्याही देशापेक्षा मोठं आहे, ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न म्हणजे अमेरिका US डील. एवढंच नव्हे तर युरोपियन युनियन आणि भारत हा डील जो आहे हा आपलं भवितव्य, भारत हा त्यांची कॉलनी बनणार, अमेरिकेची आणि युरोपियन युनियनची कॉलनी बनणार. आपल्याला ईस्ट इंडिया कशी निर्माण झाली आणि भारतात ब्रिटिशाचं राज्य कसं आलं हे सगळ्यांना माहिती आहे. आता आपल्या डोळ्यांनी आपल्याला जर समज असेल तर USची आपण कॉलनी बनणार असू तर त्याच्या विरोधासाठी भारतातल्या तमाम जनतेने सक्रियपणे या सरकारच्या धोरणांना विरोध करण्याकरता संसद से सडक तक, सडक से संसद तक लोकशाही वाचवण्याकरता, संविधान वाचवण्याकरता लढलं पाहिजे. धन्यवाद. इथेच थांबतो. नमस्कार.